हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील ॲग्रिकल्चर ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर आज आई केसांना लावायला तेल बनवते. तर त्या तेलाचा फायदा असा आहे की ज्याचे केस गळत असतील, डॅन्ड्रफ असेल म्हणजे कवळा आणि केस वाढीसाठी तो उपयुक्त आहे. आयुर्वेदिक तेल आहे, त्याचं काही साईड इफेक्ट वगैरे काहीच नाही आहे. तर चला घरगुती उपाय येतो, तुम्हाला दाखवतो आई कशी तेल बनवतो, त्याची रेसिपी दाखवतो. चला तुम्ही कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये. तर चला इकडे बघा, आईनी ना साहित्य काढून ठेवलेत अगोदरच, मला दाखवतो. आई तेलासाठी काय काय लागतं सांग जरा, आपल्याला पब्लिकला सांग जरा. वाटीभर कढीपत्ता घेतले, गावठी कढीपत्ता आहे ना तो? हा, आपले तिथला घेतले, 200 महिने घेतले ना, सुकवले. 2 कांदे घेतले आणि कोरफड घेतले. आई जसावलीची फुला, या मेथ्या घेतल्या आणि एक आलं तेल घेतले, खोबरेल तेल. गॅस चालू करू, तेल टाकून दाखवता. त्याच्यात तेल टाकायचा पहिले ना, मग त्याच्यात सामान टाकायचा, उकलून घ्यायचा. एकदम पण करपवायचा नाही, करपल्यावर तेल आपला काला होत. इकडे बघा, आईने आता ना कढईमध्ये तेल गरम करत ठेवले. जसं आपल्याला जेवढे प्रमाणात तेल बनवायचं आहे ना, तसं आपलं साहित्य घ्यायचं साहित्य. इकडे बघा, आईने आता ना नगरीमध्ये तेलाची बॉटल मोठी होती, ती ऍक्च्युली अर्धीच असेल, जास्त नव्हती, 1/2 लिटरची. त्याच्यासाठी मी आवरला साहित्य घेतलं. तुम्हाला जास्त बनवायचं असलं तर साहित्य जास्त घ्यायचा, 2-2 वाट्या, 1-1 वाटी घेतली मी. आता अर्ध्यापेक्षा थोडी कमी आहे तेल, त्याच्यात आईने तेल टाकला. आता त्याला उकळायला जरा गॅस जरा बारीक ठेवायचे. आता फास्ट ठेवले का? आता फास्ट ठेवले, उकळायपर्यंत बारीक ठेवायचे. एकदम पण करपून द्यायचं ना, तसं दाखवता मी तुम्हाला. करपल्यावर नाही तर आपलं तेल एकदम असा काला पडत. आता ही रेसिपी माझी पोरीची रेसिपी, नम्रताची. मला शिकवले तिने, आई कसं बनवायचा. आता ही तुम्हाला दाखवता मी. आता जेवढे तुम्हाला साहित्य दाखवलं ना, तेवढं आईने टाका. आता उकळाल्यावर जरा मी बारीक ठेवीन. एक उकळी घ्यायची का फास्ट ह्याच्यावर, नंतर बारीक करायचे. लक्ष देतच राहायचं, करपून नाही राहायचा. मग झाल्यावर, थंड झाल्यावर आपण घालू त्याला. दाखवता तुम्हाला मी. किती मिनिटं आपल्याला फास्ट ठेवायचे गॅस? उकळायपर्यंत. हा, उकळायपर्यंत ठेवायचं. गॅस फास्टच आहे. उकळायला बारीक कर, नाही तर मग ओतत ना तो. फास्ट ठेवल्यावर ओतत. कलर चेंज होला. कलर उकलून घेतल्यावर त्याच्यात उतारत ना सगळं. सर्व साहित्याचा कस उतारत. झाकण वगैरे नाही द्यायचं ना? नाही बाबा, झाकण नाही द्यायचं, ओतून जाईल ना. आता आपण बारीक ठेवू, एकदम पण बारीक नाही, मध्यम गॅस ठेवता मी. बघा एवढ्या मीडियम. असं फेस येतात ना, मग त्याच्या वेळेला ओतून जाते ना, लक्ष ठेवायचं. हा, आता तुम्हाला दाखवला, तेल करीत ठेवले. आता 5 ते 10 मिनिटात त्याचा रंगरूप चेंज होईल, तुम्हाला दाखवतो. तुम्ही ब्लॉग मध्ये आपल्या कंटिन्यू राहा. इकडे बघा, असं फेस येतात, त्याला लक्ष लावित राहायचा. जास्त गॅस फास्ट ठेवली ना, लगेच होत. मग आणि जे आपण साहित्य टाकलेत ना, ते एकदम क्रिस्पी कुरकुरीत होतील ना, क्रिस्पी होतील, तोपर्यंत आपण ते फ्राय करीतच ठेवायचे त्याच्यात तेलामध्ये.
करपून नाही द्यायचं, करपून तर नाही आपल्या द्यायचं. तेलाचा कलर बदलतो, काला तेल होतं. तेल बनवायला काही हार्ड नाही आहे, सोपंच बनवायला तेल. फक्त 2-3 टिप्स आहेत त्या फॉलो करायच्या आहेत, बाकी काही हार्ड नाही आहे. तुम्ही पण घरात नक्की बनवून बघा, ट्राय करा. आणि खूप म्हणजे असा बेनिफिट जास्तच आहे त्याच्या. काही निगेटिव्ह पॉईंट कमी आहेत, काही असं हेच नाही, साईड इफेक्ट तर काही त्याला नाहीच आहे. काही नाही, आणि मस्त मस्त लावायचं. केस एकदम ग्रोथ. लावाच्या टायमावर साधारण कोमट गरम करायचा. आपल्याला किती घ्यायचा, 1 चमचा 2 चमचे केसांवर. जास्त केस असले जास्त तेल घ्यायचा, कमी केस असल्यावर कमीच लागतं ना. मग त्याला कोमट गरम करायचा, केसांसाठी ग्रोथ एक नंबर होतं हा का. कोमट गरम करायचा ना, मस्त असं भंग पारून पारून लावायचा रात्री, आणि सकाळचे धुवायचं आपले साबणी नाही तर तुमचे शॅम्पू मध्ये धुवून मालिश करायची ना? टाकायचं. हा, तेल केस करून केस घ्यायचं. धुवायच्या अगोदर तेल लावायच्या टायमावर आपण भांग पारून लावून घ्यायचा, हा, मग असा थोडा असते असा मसाज मालिश करायची. करायची. हा, आणि ठेवायचा ना तो रात्रभर. रात्रभर मग दुसऱ्या ठेवायचं, दिवशी सकाळी साबणीने धुवायचा. किंवा शॅम्पूने जसं जमल तसा धुवायचं. धुवायचं 2-3 तास ठेवला तरी चालतं, हा. रात्रभर ठेवला किंवा पाहिजे आपण असं आता असं. जेवढा ऑइल होईल बाटली भरू किंवा अर्धी बाटली होईल तेवढा आपल्याला तो कोर्स पूर्ण करायचा, तसं सतत करत राहायचा. मग त्याच्याने पूर्ण ज्याचे केस गळत असतील, ज्या लेडीजचे, जेंट्सला पण चालू आहे, हो, तसं नाही जेंट्सला पण लागू. तसं काही नाही जेंट्सने की लावला लेडीजनीच तरी वापरला पाहिजे चालतं. असं काही हो, नाही. जेंट्स वापरून दे, काय लेडीजने वापरून चालेल. ज्याचे केस गळत असतील, ज्याच्या डोक्यात खवला, डॅन्ड्रफ बोलतात त्याला, ते झालं, किंवा केस वाढीचा प्रकार, सर्वांसाठी लाभदायक आहे, उपयोगी. त्याला तुम्ही पण करून बघा. तर त्याला हलवीत राहायचं, ओतून नाही द्यायचं, म्हणून त्याच्यासाठी बारीक गॅस आता ठेवायचा. थोडा कलर चेंज होत चाललेला आहे. कोरफड कसा नुसता एकदम मऊ असतं ना, कोरफड कांदा, मग त्याला जरा टाइमच लागतं तलाला, एकदम तळल्यासारखा करायला लागतं, तेव्हा मग तयार होतं तर तेल आपलं. मेथ्या गेल्या बुराली. आता आपल्याला झालेले आहेत 20 मिनिटं, तर चला तुम्हाला दाखवतो. 20 मिनिटं झाली. इकडे बघा, बारीक गॅसवर असा करीत राहायचा. इकडे बघा, पहिले कांदा मीडियम अजून ठेवलेली, बघा, आता बारीक केली ती. उकळा येईपर्यंत फास्ट ठेवायची. इकडं कांदा, सर्व साहित्य जसं क्रिस्पी झालं. तेलाचा कलर आहे बघ असा. कांदा बघा, हे बघ लालसर झाले, एकदम काला नाही करायचा. आता आपण त्याला काढून जाऊ. थोडा जरा गॅस बारीक करता, थोडा थंड करता त्याला मी, मग घालून जाऊ. इकडे बघा, तेल आपला काला पण नाही भरला, करपवला नाही ना, म्हणून करपल्यावर कांदा बघा रेडी झाला का तेल. हा, कांदा भाजीन टाकासारखा झाले बघा, तसा ठेवायचा. हे जास्त करपवायचं नाही, लाल कांदा झाला ग उतरायचा. हे बघ बघा, करपवल्यावर लगेच. आता वाफ जेली जरा ना, जरा कोमट झाल्या, मी तुम्हाला घालून दाखवता. टोपशे घेतले, तेव्हा गलनी नाही ठेवीत, कपडा ठेवता. जरा तेलाची वाफ जाऊ दे. तुझ्या फॅन चालू ठेव. इकडे बघा, आईने फॅन लावलेला आणि फॅनवर त्याला थंड केले. आता आपण घालून जाऊ. गलनीन गलला तरी चालतं, पण मी कपडा घेतले, कारण यो आपल्याला चौथा आहे ना, यो पण आपल्याला निपलून जायचा, पण तो त्याच्यान नाही जायचा, चौथा जायचा, तो पेल्यान बिल्यान करायचा एकदम निपलून. पूजा केला दे. बघा, असं साफ एकदम करून घ्यायचं. आता हे चौथ्याला पण निपलून जायचा एकदम गार झालं. याला आता जरा साधारण गरमच गार झाला ना, हाताने असं दाबून जायचा,
आणि प्लून करायचं त्या तो तेल येण नाही टाकायचा, याच्यानं सवता यायचा तो, कारण तो तेल काला काला निघतं. इकडं आपला तेल एवढा रेडी झालेला आहे, बघू शकता तेलाचा कलर. तेल काही कमी नाही होत, तेवढाच निघतं. आता एवढा तेल आहे आपला. आता आपल्याला एकदम पूर्ण थंड झाला ना तर बॉटलमध्ये आपण भरून घेऊ, काढून ठेवू ना. मग आपल्याला 8 दिवसांनी 2 वेळा लावायचा. जेव्हा जेव्हा केस धुवायचं तेव्हा लावायचा. भंग पारून पारून लावायचा. कोमट बनवायचा टाटलीन जेवून 2-3 चमचे कोमट करायचा ना, मग भंग पारून पारून लावायचा. सकाळी धुवायचा का? हां, सकाळी धुवायचा. नाहीतर दिवसा लावल्या 3-4 तासांनी धुवलं तरी होतं. आता याला दाबून दाबून काढायचं, मग तो तेल काला निघतं. तो ठेवायचा सवता, तो पण घालायचा डोक्यानं. तो पण केसन घातला तरी तो फेकून न द्यायचा तो. आणि याच्यानं नाही टाकायचा, मग तो काला होतं. आता इथं बॉटलमध्ये भरतं. या बॉटलमध्ये ऑलरेडी अगोदर होता, तो संपला. आता आपलं झाले ना टोपशीमध्ये भरून ठेवता येईल. इकडे बघा आपली एवढी बॉटल भरलेली आहे, मोठी बॉटल आहे. मस्त कलर पण बघ मस्त. करपोल्या एकदम काला कलर होता, जास्त लाल होतं. झाकण लावून घेऊ. चला, तेलाची रेसिपी फायनली झालेली आहे आणि तुम्हाला हायनी काय काय कसं कसं करायचं लावायचं तेल तुम्हाला सांगितलेलं आहे. जेंट्स लेडीज दोनांना सुटेबल आहे आणि त्याचं काही साईड इफेक्टच नाहीच आहेत, फायदेशीर आहे एकदम. चला, तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसं तेल झालेलं आहे ते. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.